नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर आज आपण MACD या इंडिकेटर बद्दल जाणून घेणार आहे. MACD कसा वापरायचा मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये ते आज आपण पाहूया. तर MACD आणि RSI हे दोन्ही इंडिकेटर मोमेंटम इंडिकेटर आहेत. मोमेंटम इंडिकेटर म्हणजे हे प्राइस बरोबर चालतात दोन्ही पण इंडिकेटर. जशी प्राइस मूव्ह करते तसेच इंडिकेटर पण मूव्ह करताना आपल्याला दिसतात चार्टवरती. तर कशा प्रकारे आपल्याला चार्टवरती प्लॉट करायचं आहे ते आपण पाहूया. त्याआधी मी ही डिलीट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर चार्टवरती आपल्याला इथे राईट साईडला इंडिकेटर म्हणून आपल्याला एक ऑप्शन भेटेल. FX असं एक चिन्ह असेल आणि इंडिकेटर्स असं लिहिलेलं असेल. त्या ऑप्शनवरती जायचं. ऑप्शनवरती जाऊन आपल्याला सर्च बारमध्ये MACD असं टाईप केल्यानंतर आपल्याला इथं खाली दिसेल आपल्याला MACD म्हणून आलं असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला चार्टवरती अशा प्रकारे दिसतो MACD इंडिकेटर. आता हा जो MACD इंडिकेटर आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक हिरव्या कलरचे आणि रेड कलरचे बार दिसत असतील तुम्हाला वरती खाली. तर आणि ह्या दोन रेषा दिसत असतील, एक ऑरेंज कलरची आणि एक ब्लू कलरची. तर ह्या ऑरेंज आणि ब्लू कलरच्या ज्या दोन रेषा आहेत त्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत. त्या 12 आणि 16 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेज. आणि हे मधली जी आपल्याला इथे लाईन दिसते आणि हा ग्राफ दिसतोय आपल्याला हिरव्या आणि लाल कलरच्या रेषा, ह्याला हिस्टोग्राम म्हणतात. तर जेव्हा मार्केट बुलिश असतं तेव्हा वरच्या साईडला हे बार असे बनतात आणि मार्केट जेव्हा बेरिश असतं त्या बेरिश असतं तेव्हा आपल्याला खालच्या साईडला रेड कलरचे बार बनताना दिसतात या इंडिकेटरमध्ये. आणि हा इंडिकेटर तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेममध्ये यूज करू शकता. हा तुम्हाला एक चांगल्या प्रकारे रिझल्ट देतो हा MACD. आणि MACD हा इंडिकेटर जास्त करून जे प्रोफेशनल ट्रेडर वगैरे असतात, जे चांगले ज्यांना नॉलेज आहे ट्रेडिंगचं, ते जास्त करून हे दोन इंडिकेटर यूज करतात. एक MACD आणि RSI हे दोन इंडिकेटर यूज करतात. तर आता आपल्याला ह्या इंडिकेटरनुसार ट्रेड कसा भेटेल ते पाहूया आपण. तुम्ही इथे पाहू शकता ह्या दोन मुव्हिंग ॲव्हरेज आहे. ह्या दोन मुव्हिंग ॲव्हरेज जेव्हा एक दुसऱ्याला क्रॉस करतील त्यावेळेला आपल्याला एंट्री भेटेल. एंट्री आपली बनते. आता समजा ह्या दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज ह्या हिस्टोग्रामच्या वरती ह्या ब्लू मुव्हिंग ॲव्हरेजनी ऑरेंज मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केला वरून खाली, तर आपल्याला डाऊन ट्रेंडला एंट्री बनते. आणि जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज हे दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज हिस्टोग्रामच्या खालच्या साईडला खालून जेव्हा ब्लू लाईन जेव्हा खालून वरच्या साईडला क्रॉस करते ऑरेंज लाईनला, तेव्हा आपल्याला कॉल साईडला एंट्री भेटते. म्हणजे बुल मार्केटमध्ये आपल्याला एंट्री भेटते, बुलिश मार्केटमध्ये. तर एक्झाम्पलने आपण पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता ही जी ब्लू लाईन आहे, ब्लू लाईननी या हिस्टोग्रामच्या वरती जेव्हा ऑरेंज कलरच्या मुव्हिंग ॲव्हरेजला वरून जेव्हा खालच्या साईडला क्रॉस केलं त्यावेळेस बघा मार्केट इथून खाली आलेलं आहे. आणि आता तुम्ही ह्या कर्सरकडे जर पाहाल तर बघा आपल्याला इथे एंट्री दिलेली या इंडिकेटरच्या हिशोबाने पाहू शकता तुम्ही. इथे क्रॉस ओव्हर झाला, इथे आपल्याला एंट्री बनली आपली इकडे. ही जी मोठी रेड कॅन्डल बनली त्या रेड कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला सेकंड कॅन्डल आपली एंट्री बनली इथे. आणि ह्या रेड कॅन्डलच्या वरचा हाय जो आहे तो आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि तिथून इथपर्यंत चांगलं आपल्याला प्रॉफिट दिलेलं आहे मार्केटने. अजून एक आपण उदाहरण पाहूया. पाहू शकता इथे आता हिस्टोग्रामच्या खाली बघा खालच्या साईडला ब्लू लाईननी ऑरेंज लाईनला खालून वरती क्रॉस केलेलं आहे. तेव्हा मार्केट इथून वरती गेलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे क्रॉस झाल्यानंतर बघा इथून इथपर्यंत मार्केटने टार्गेट दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे पण हिस्टोग्रामच्या खालच्या साईडला ब्लू लाईननी ऑरेंज कलरच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वरती क्रॉस केलाय. मार्केट इथून वरती गेलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे इथे आपल्याला एंट्री भेटली या कॅन्डलला. कॅन्डल पूर्ण झाल्यावर इथे आपली एंट्री झाली. इथून इथपर्यंत आपल्याला टार्गेट दिलेलं आहे मार्केटनी. आणि ह्या क्रॉसओव्हर केलेल्या कॅन्डलला खालच्या साईडला आपला स्टॉप लॉस असणार. पाहू शकता तुम्ही MACD इंडिकेटरचा यूज करून पण मार्केटमध्ये एक चांगले ट्रेड घेऊ शकता. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सिंगल इंडिकेटर यूज करून तुम्ही ट्रेड फाइंड नाही करू शकत. त्याच्याबरोबर आपल्याला
प्राइस ॲक्शन पण ॲड करून ट्रेड करायचा असतो. त्यावेळेसच आपला ट्रेड परफेक्ट एंट्री आपली होते मार्केटमध्ये. सिंगल इंडिकेटरच्या बेसवरती ट्रेडिंग कधीही होऊ शकत नाही. लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला ते टेम्पररी प्रॉफिट देईल, पण नंतर तुम्हाला ते लॉसच देईल. म्हणून तुम्ही एक्स्ट्रा अजून प्राइस ॲक्शन ॲड करून एंट्री करण्याचा प्रयत्न करा मार्केटमध्ये. उदाहरणार्थ तुम्ही इथं आता पाहू शकता. बघा, इथे मार्केटनी क्रॉस ओव्हर केलेलं आहे. वरच्या साईडला हिस्टोग्रामच्या वरच्या साईडला ब्लू कलरच्या मुव्हिंग ॲरोनी ऑरेंज कलरला खालून वरती क्रॉस केलाय. मार्केट वरती गेलेलं आहे आणि आपली इथे प्राइस ॲक्शन पण बनलेली आहे. पाहू शकता इथे. ही जी रेड कलरची लाईन दिसते ते आपला ट्रेड लाईन आहे आणि वरती एक आपल्याला रेजिस्टन्स आहे. पाहू शकता तुम्ही आणि असा एक ट्रायंगल तयार झालेला आहे. पहा, इथे जसं ट्रायंगलला ब्रेकआउट दिला, बघा इथे ब्रेकआउट दिला आणि इथे आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजनी पण क्रॉस ओव्हर दिलेला आहे. म्हणजे इथे आपली परफेक्ट एंट्रीज बनलेली आहे. लक्षात ठेवा. इथून आपल्याला एक कन्फर्मेशन पण भेटला. आपलं प्राइस ॲक्शनला पण ब्रेकआउट भेटला आणि मुव्हिंग ॲव्हरेजनी पण क्रॉस ओव्हर केलेलं आहे. तिथे आपली परफेक्ट एंट्री झाली. या ब्रेकआउटला आपली ब्रेकआउटच्या कॅन्डल पूर्ण झाल्यानंतर सेकंड कॅन्डलला एंट्री आपली आणि ब्रेकआउटच्या कॅन्डलच्या खालचा जो लो आहे तो आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि इथून मार्केटने इथपर्यंत आपल्याला चांगलं रिवॉर्ड दिलेलं आहे. इथे पण पहा, हिस्टोग्रामच्या खाली ब्लू कलरच्या मुव्हिंग ॲव्हरेजनी ऑरेंज कलरच्या मुव्हिंग ॲव्हरेजला वरून खाली क्रॉस केलेलं आहे. तेव्हा बघा इथे आपल्याला पुढ साईडला ट्रेड बनलेला आहे. इथे क्रॉस ओव्हर पण झाला आपला खाली आणि इथे ब्रेकआउट आपल्या प्राइस ॲक्शनला ब्रेकआउट पण इथे दिलेलं आहे मार्केटनी. पाहू शकता तुम्ही. इथे एक आपल्याला असेंडिंग ट्रायंगल तयार झालेला दिसतोय. वरती एक आपल्याला सपोर्ट आहे आणि खालून एक ट्रेड लाईन गेलेली आहे. जसं या ट्रेड लाईनला इथे ब्रेकआउट केलं, पाहू शकता इथे ट्रेड लाईनला ब्रेकआउट झालं, तसंच आपल्याला इथे MACD पण आपल्याला इथे क्रॉस ओव्हर दिलेला आहे. थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. थोडंसं तुम्ही वेट करा. वेट करूनच एंट्री करा. पाहू शकता इथे जसा ब्रेकआउट झाला, इथे सेकंड कॅन्डलला रिटेस्ट केलं मार्केटनी आणि तिसऱ्या कॅन्डलला एंट्री आपली आणि ब्रेकआउटच्या कॅन्डलच्या हाय जो आहे तो आपला स्टॉप लॉस असणार आहे आणि तिथून इथपर्यंत मार्केटने चांगल्या प्रकारे रिवॉर्ड दिलेलं आहे. म्हणजे बोलण्याचा उद्देश माझा हाच आहे की तुम्ही सिंगल इंडिकेटर यूज करून एंट्री करू नका मार्केटमध्ये. त्याच्याबरोबर प्राइस ॲक्शन ॲड करूनच एंट्री करा. तेव्हाच तुम्हाला परफेक्ट तुमची एंट्री होईल मार्केटमध्ये. तुमचे लॉस होण्याचे चान्सेस कमी होतील. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्राइस ॲक्शन बरोबर तुम्ही कोणताही इंडिकेटर यूज करून ट्रेडिंग करा. तुम्हाला ते प्रॉफिटच देणार. म्हणजे तुम्हाला एक कन्फर्मेशन भेटतं. लक्षात आलं तुमच्या? तर अशा प्रकारे तुम्ही MACD इंडिकेटरचा यूज करून मार्केटमध्ये चांगले ट्रेड फाइंड करू शकता. फक्त कंडिशन एकच आहे की तुम्ही सिंगल इंडिकेटर, कोणताही इंडिकेटर असून द्या, MACD असून द्या, RSI असून द्या किंवा तुमचा पिवट पॉईंट असून द्या, कोणताही इंडिकेटर असून द्या, त्याच्याबरोबर तुम्हाला प्राइस ॲक्शन ॲड करूनच ट्रेड करायचं आहे, तरच तुमचे ट्रेड सक्सेसफुल होतील. लक्षात ठेवा तुम्ही. तर कळलं तुम्हाला MACD इंडिकेटर कसा प्लॉट करायचा? पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला कसा प्लॉट करायचा आपल्याला चार्टवरती. त्याआधी मी हे पहिलं डिलीट करतो. पुन्हा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे डिलीट करायचं आहे. कशा प्रकारे प्लॉट करायचं आहे चार्टवरती. पाहू शकता इथे आता ब्लँक चार्ट आहे इथे. या चार्टच्या राईट साईडला आपल्याला इंडिकेटर्स असं लिहिलेलं दिसेल आणि FX असं चिन्ह दिसेल. तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला MACD असं टाईप करायचं. म्हणजे तुम्हाला खाली इथे ऑप्शन येईल MACDचा मॅगडी पण म्हणतात त्याला. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला चार्टवरती अशा प्रकारे दिसतो. पाहू शकता अशा प्रकारे चार्टवरती आपल्याला दिसतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी डिफॉल्ट सेटिंग आहे MACDची तीच ठेवायची. सेटिंगमध्ये इथे काही चेंज करायचं नाही. जी डिफॉल्ट सेटिंग आहे तीच सेटिंग यूज करायची. पाहू शकता तुम्ही इथे ही जी सेटिंग आहे अशीच ठेवायची. फक्त तुम्ही स्टाईलमध्ये जाऊन तुम्ही बाकीचं चेंज करू शकता, कलर्स वगैरे चेंज करू शकता. तर कळलं तुम्हाला कसा प्लॉट करायचा MACD चार्टवरती. आशा करतो हा MACDचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.